सर्वांना नमस्कार आणि सेतू अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आपण सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा दिवस बघणार आहोत. संख्या वाचन कसं करायचं. 7 अंकी संख्या असेल किंवा त्यापेक्षा मोठी असेल, त्यापेक्षा लहान असेल, हे संख्या वाचन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. आता कोणती एखादी संख्या जर असेल तर संख्या वाचायची कशी. बघा, संख्येमध्ये अंकांची जी स्थानं असतात ती स्थानं आपल्याला माहिती पाहिजे. संख्या 7 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, 3 अंकी असू द्या, 8 अंकी असू द्या, कितीही अंकी असली तरी आपल्याला ती संख्या वाचता येते. उदाहरणार्थ बघा, मी इथे एक संख्या लिहितो. ही एक संख्या आहे. आता ही संख्या आपल्याला वाचायची. तर वाचताना काय झालं पाहिजे, आपल्याला त्या संख्येतील अंकांची स्थानं जर माहीत असतील, ती स्थानं जर ओळखता आली तर ती संख्या आपल्याला वाचता येते. ही स्थानं कोणती असतात पहा. हा जो 2 आहे हा एकक स्थानी आहे. 1 जो आहे तो आहे दशक स्थानी. 2 जो आहे तो आहे शतक स्थानी. 3 जो आहे तो आहे हजार किंवा त्याला सहस्र म्हणतो आपण, हजार स्थानी. 4 जो आहे हा 4 आहे 10,000 स्थानी किंवा 10 सहस्र. 8 जो आहे तो लक्ष स्थानी. 7 जो आहे तो दशलक्ष स्थानी. 10 स्थानी. 5 जो आहे तो कोटी स्थानी, त्याचं स्थान जे आहे ते कोटीच आहे. आणि 2 जो आहे तो आहे 10 कोटी स्थानी. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. आता एकक स्थानी एकच अंक असतो. दशक स्थानाचा जर आपण विचार केला तर त्या दशक स्थानाच्या नंतर आणखी एक अंक येतो. म्हणजे 2 अंक घेतले की दशक स्थान तयार होतं अंकाचं. त्यानंतर तिसरा अंक घेतला म्हणजे एकक, दशक, बघा, एकक, दशक, शतक. एकक स्थानी म्हणलं की एकच अंक येतो. म्हणजे कुठली तुम्ही एक अंकी संख्या लिहिली की ती एकक स्थानीच असेल. 2 अंकी संख्या लिहिली तर 2 स्थानं येतात, एकक आणि दशक. 3 अंकी संख्या लिहिली की 3 स्थानं येतात, एकक, दशक, शतक. 4 अंकी संख्या लिहिली तर 4 स्थानं येतात, एकक, दशक, शतक, हजार. आणि 5 अंक लिहिले की 10, म्हणजे 4 अंक लिहिली, 5 अंक लिहिली की 10,000 स्थानी एक अंक येतो. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग आता संख्या कशी वाचायची पहा.
संख्या जी वाचायची ती कशी वाचायची? संख्या वाचताना दशकोटी म्हणलं की कोटी स्थानावर आपल्याला 2 अंकांचा विचार करावा लागतो आणि कोटी म्हणलं तर एकच अंकाचा विचार करावा लागतो. त्याच पद्धतीनं दशलक्ष स्थानी म्हणलं तर 2 अंकाचा विचार करावा लागतो, एक लक्ष आणि दशलक्ष. 10,000 स्थानी म्हणलं तर पुन्हा 2 अंकाचा विचार करावा लागतो, एक 1000 आणि 10,000. शतक स्थानी म्हणलं तर 3 अंकाचा विचार करावा लागतो. दशक स्थानी म्हणलं तर 2च अंकाचा विचार करावा लागतो आणि एक स्थानी म्हणलं तर 1 अंकाचाच विचार करावा लागतो. मग आता इथं पहा 10 कोटी, 10 कोटी म्हणजे 20 कोटी आणि 5 कोटी. ही कोटी स्थानी, 5 ही कोटी स्थानी, 2 ही 10 कोटी स्थानी, 2 ही 10 कोटी म्हणजे 2 ला 10 ने गुणा 20 म्हणजे ही 20 कोटी झाली. ही 20 कोटी अधिक ही 5 कोटी असे एकूण ही किती होतात? 25 कोटी होतात. हे किती होतात? 25 कोटी होतात. हे 25 कोटी झाले. दशलक्ष म्हणलं की 2 अंक येतात, एक लक्ष स्थानचा आणि एक दशलक्ष स्थानचा. दशलक्ष म्हणजे 7 ही दशलक्ष स्थानी, दशलक्ष स्थानी याचा अर्थ 7 ला 10 ने गुणा 10 7 70 म्हणजे हे 70 लाख झाले. आणि हे जे 70 लाख झाले हे 70 लाख आणि पुढे त्याच्या पुढे 8 आहे म्हणजे 8 लाख. हे लक्षस्थानी म्हणजे 8 लाख आली. लक्षस्थानी म्हणलं की त्याला 8 ला 1 ने गुणा, 8 1 8 आणि 7 दशलक्षस्थानी म्हणजे 7 ला 10 ने गुणा 10 7 70 म्हणजे 70 लक्ष अधिक 8 लक्ष असे हे झाले 78 लक्ष. हे झाले 25 कोटी. ही झाली 25 कोटी. ही झाली 78 लक्ष. 78 लक्ष. आता 4 ही 10,000 स्थानी म्हणजे याचा अर्थ 4 ला 10 ने गुणा 10 चौक 40,000 झाली आणि 3 हे 1000 स्थानी आहे मग 40,000 अधिक 3,000 असे एकूण किती होतात? हे 43,000 होतात. हे झाले 43,000. त्यानंतर 2 हे शतक स्थानी आहे म्हणजे 2 ला शतक स्थानी म्हणलं की 2 ला 100 ने गुणावं लागेल. 2 गुणिले 100, 100 दोन्ही 200 म्हणजे हे झाले 200. 1 हा दशक स्थानी आहे आणि 2 हा एकक स्थानी. लक्षात घ्या 1 हा दशक स्थानी आहे म्हणजे 10 होतील आणि हे 2 म्हणजे 10 आणि 2 किती झाले? 12 म्हणजे ही जी पूर्ण संख्या आहे ही झाली 12. म्हणजे या संख्येचं वाचन आपल्याला कसं करता येईल? आता या संख्येचं वाचन करता येईल आपल्याला बघा 25 कोटी 25 कोटी. लक्ष किती आहे? 78 म्हणजे 78 लक्ष. लक्ष 78 लक्ष. हजार किती आहे? 43,000 आहे. 43,000. शेकडा किती आहे? 200. 200 आणि पुढे आहे 12. 212
तर अशा पद्धतीनं ह्या संख्येचं वाचन आपल्याला करता येतं. 25 कोटी, बघा 25,78,43,212. तर असं हे वाचन आपल्याला या ठिकाणी करता येतं. आता पहा, या ठिकाणी आपल्याला अभ्यास दिलेला आहे. इथं संख्या दिलेल्या आहे पहा. ही किती आहे? 5,746. एकक, दशक, शतक, हजार. इथं लिहू आपण 5,746. ही एकक स्थान आहे, दशक स्थान आहे म्हणजे 46 झाले, शतक स्थान आहे म्हणजे 746 झाले, आणि हजार स्थानी म्हणजे 5,746. ही जी संख्या आहे ती किती आहे? 2,78,932. ही संख्या कशी वाचायची पहा. 2,78,932. 2 एकक स्थानी, 3 दशक स्थानी 32 होतील, 9 शतक स्थानी म्हणजे 900 होतील, हे झाले 932. 8 हजार स्थानी, 10,000 स्थानी म्हणजे 10,000 आणि हजार स्थानचा अंक झाला 78,000, आणि हे 2 काय झाले? लक्षस्थानचे म्हणजे 2,78,932. पुढे जी संख्या दिलेली आहे आपल्याला पहा 62, 62, 47, 512. आता ही संख्या जर वाचायची असेल तर कशी वाचणार आहे आपण? 2 एकक स्थानी, 1 दशक स्थानी हे 12 होतील, 5 शतक स्थानी म्हणजे 500, 512 झाले हे, 7 हजार स्थानी, 4 10,000 स्थानी, हजार आणि 10,000 स्थानचं मिळून झाली 47,000. 2 लक्ष स्थानी, 6 दशलक्ष स्थानी, लक्ष आणि दशलक्ष स्थानची संख्या मिळून झाली 62 लक्ष, म्हणजे 62 लक्ष 47,512. अशा पद्धतीनं ह्या संख्या आपल्याला वाचता येतात. त्यानंतर बघा आता तर या ठिकाणी आता पहा पुढची जी संख्या आहे ती काय येते? 32,19,876. 32,19,876. 6 एकक स्थानी, 7 दशक स्थानी, एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून झाला 76. त्यानंतर 9 हजार स्थानी, 1 दशक स्थानी, 1 10,000 स्थानी हे झाले 19,000, म्हणजे 19,876. पुढची संख्या घेतली तर 2 हा लक्षस्थानी आहे, 3 हा दशलक्षस्थानी आहे, म्हणजे 32,000 झाले, 32 लक्ष झाले, म्हणजे 32 लक्ष 19,876. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या वाचता येते. आता 65,000 बघा या ठिकाणी 65,724. 65,724 ही संख्या लिहायची. मग 65,000 आहे, 65,000 आहे आणि 724 आहे. लक्षात घ्या बरं का, 65,000 आहे आणि 724 आहे. आता बघशी का आपण बघितल्याप्रमाणे
या ठिकाणी पहा, आत्ता थोड्या वेळापूर्वी जे आपण बघितलंय की संख्यांचे जे स्थान आहेत ते स्थान कसे आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हजार, 10,000, मग लक्ष आणि दशलक्ष येते. मग इथं काय म्हणलंय, 65,724 म्हणलंय. मग 65,724 म्हणलंय तर 65,724 या संख्येमध्ये बघा, 65,724 या संख्येमध्ये हजार आणि 10,000 आहे का, नाहीये. म्हणजे हजार आणि 10,000 या स्थानी काय येणार आहे, कोणती संख्या नाही. म्हणजे 1000 स्थानी 0 येईल आणि 10,000 स्थानी सुद्धा 0 येईल. 65,724 म्हणजे बघा आता, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 65,000 लक्ष. हजार आणि 10,000च्या स्थानी एकही अंक नाही आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ही आपल्याला कशी लिहिता येईल, 65,724. सॉरी 65 लक्ष नाही दिलेलं, 65,000 दिलेलं आहे. बघा बरं का, 65,000 दिलेले. आपली संख्या वाचण्यात थोडीशी चुकली. 65,724 दिलेलं आहे. 65 लक्ष असतं तर अशी लिहिता आली असती. समजा अशी संख्या असती, 65 लक्ष आणि 724 अशी जर संख्या आपल्याला दिली असती तर या ठिकाणी 724 आपल्याला लिहिता येतील. 724 आणि 65 लक्ष म्हणलंय त्यांनी, हे 65 लक्ष लिहिता येतील. पण 724 एकक, दशक, शतक आणि डायरेक्ट लक्षवर आलेलं आहे. बरोबर आहे. 65 लक्ष म्हणजे दशलक्ष आणि लक्ष, 724 म्हणजे शतक, दशक, एकक आहे. हजार, 10,000 नाही आहे. अशा वेळेस मात्र तिथं काय द्यावे लागेल आपल्याला, हजार आणि 10,000 स्थानी 0. म्हणजे 65 लक्ष 724 आणि इथं किती दिलेले, 65,723 दिलेले. म्हणजे 65,723 अशी संख्या आपल्याला लिहिता येईल. ही जी संख्या येईल कशी वाचता येईल, एकक, दशक, शतक तिन्ही म्हणजे एकक, दशक, शतक स्थानी 0, हजार स्थानी 0, 10,000 स्थानी 0, लक्ष स्थानी 5 आहे. म्हणजे 5 वर 5 शून्य आलेले. म्हणजे ही फक्त 5 लक्ष आहे. 5 लक्ष. त्यानंतर 19,07,000 दिलेली. आता पहा बरं का, 19,07,000 ही संख्या कशी लिहायची आपल्याला, आपण इकडे बघूया. एकोणावीस लक्ष 7. आता 19 लक्ष नीट पाहता, 19 लक्ष आणि 7 दिलेली. बरोबर आहे. हे झाले 19 लक्ष आणि हे झाले 7. आता आपल्याला माहिती आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 5 अंक मध्ये नाहीये. 7 हा एकक स्थानचा आहे. दशक स्थानी आहे का कोणताही अंक, नाही, मग त्याला 0 म्हणा. शतक स्थानी आहे का कोणता अंक, नाहीये, त्यालाही 0 म्हणा. हजार स्थानी आहे का,
नाही आहेत त्यालाही शून्य म्हणा. 10,000 स्थानी आहे का? नाही, त्यालाही शून्य म्हणा. लक्षस्थानी काय आहे? 9 आहे आणि एकक दशलक्ष स्थानी 1 आहे. मग ही झाली 19 लक्ष मध्ये 4 शून्य आणि मग 7. ही झाली 19 लक्ष 7 अशी संख्या झाली. म्हणजे ही कशी लिहिता येईल इथं? 19 लक्ष 7. 19 लक्ष आणि 7 म्हणजे मध्ये 4 अंक नाही आहे, 7. आणि ही आहे 86 लक्ष 37,954. 86 लक्ष 37,954 म्हणजे लक्षस्थानी लक्ष आणि दशलक्ष असे 86 लक्ष झाले. त्यानंतर 1000 आणि 10,000 असे 1000 आणि 10,000 म्हणजे 7 हे 1000 स्थानी, 3 ही 10,000 स्थानी आहे म्हणजे 37,000 झाले. 9 शतक स्थानी 954 म्हणजे 86 लक्ष 37,954 अशी ही संख्या आपल्याला लिहिता येईल. आता पुढे बघू आपण. या ठिकाणी काय म्हणलंय? फुलामधील सराव. फुलामधील अंक एकदाच वापरून वेगवेगळ्या 7 अंकी जास्तीत जास्त संख्या बनवा. फुलामध्ये कोणकोणते अंक आहे बघा. इथं 1 आहे, आपण क्रमवार ते अंक लिहून घेऊ. 1, त्याच्यानंतर 2 आहे, इथं 2 आहे पहा. त्याच्यानंतर 1 घेतला, 2 घेतले, 3. त्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, हे 5 झाले. त्याच्यानंतर 6 आणि हे 7, 6 आणि 7 एवढे अंक त्या फुलामध्ये दिलेले. याच्यामधून जास्तीत जास्त 7 अंकी संख्या बनवायची आहे. आता 7 अंकी संख्या बनवायच्या म्हणजे हीच पहिली संख्या झाली, बरोबर आहे. दुसरी संख्या 2, 1, 3, 4, 5, 6, 7. आता ही संख्या वाचन. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 12,34,567. 21,34,567. बघा 32,14,567. 43,21,567. त्यानंतर अशा संख्या लिहिता येतील. संख्यांचे फक्त क्रम बदला. तुम्हाला जेवढे क्रम बदलावता येतील तेवढे क्रम बदला. अनेक संख्या तयार होतील याच्यापासून. त्याच्यानंतर पहा आता 54,43,000 54 लाख. 4 डबल आला इथं, बरोबर आहे. मग आता आपल्याला एकदाच घ्यायचा आहे तो अंक. 54,32,167. फक्त अंकांची आपण जागा बदलवली. जागा बदलवल्यामुळं काय झालं? संख्या बदलली, बरोबर आहे. त्यानंतर 15,43,267. 15,43,267. त्याच्यानंतर 61,54,000. 61,54,367. त्यानंतर 76,15,436. अशा आपल्याला अनेक संख्या लिहिता येतील, बरोबर आहे. अजूनही संख्या आपल्याला लिहिता येतील. त्या संख्या लिहून काढा. फक्त या ठिकाणी पहा, ही संख्या इकडे घेतली आणि ही इथं घेतली तरी अंक बदलला. ही संख्या इकडे घेतली, ही इथं घेतली, अंक बदलला. पुन्हा ही इथं घेतली, ही इथं घेतली, अंक बदलला. अशा अनेक अंक आपल्याला लिहिता येतील.
असे तुम्हाला जवळपास 15 अंक या ठिकाणी लिहायचे आहेत. मी तुम्हाला किती लिहून दाखवलेले आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणखी 7 प्रकारे तुम्ही लिहून काढा. त्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे पहा. वरील फुग्यातील अंक एकदाच वापरून 7 अंकी मोठ्यात मोठी व 7 अंकी लहानात लहान संख्या लिही. आता फुग्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या आहेत त्या आपण अगोदर बघू. आता आपल्याला संख्या व्यवस्थित दिसतील. हे जे आहे हे आपण खोडून टाकू. ठीक आहे. आता पहा फुग्यामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत. या ठिकाणी फुग्यामध्ये बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 0 आहे. बरोबर आहे. आता आपण या संख्या लिहून घेऊ एकदा. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या आहेत. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला. याच्यापासून आपल्याला बघा आता या ज्या संख्या आहेत परत आपण लिहून काढूया. संख्यांचा आकार थोडासा लहान झालेला आहे. हां पहा संख्या कोणकोणत्या आहेत. 1 2 3 4 5 0 अगोदर 6 7 8 आणि 9 ह्या संख्या आहेत. वरील फुग्यातील अंक एकदाच वापरून बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे. वरील फुग्यातील अंक एकदाच वापरून 7 अंकी मोठ्यात मोठी व 7 अंकी लहानात लहान संख्या लिहायची. 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 7 अंकी लहानात लहान संख्या. 7 अंक्या मग 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या जरी लिहायची असेल तर आपल्याला शेवटचे 7 अंक घ्यावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 ही 7 अंक घ्यावे लागतील. कारण हे मोठे अंक आहेत. मोठ्यात मोठे अंक आहे. आणि आता मोठ्यात मोठी संख्या लिहायची म्हणजे सगळ्यात अगोदर मोठी संख्या येईल. 9 8 7 6 5 4 3 आणि ही संख्या कोणती झाली आता 98,76,547. 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या झाली. 7 अंकी सगळ्यात लहान संख्या लिहायची आहे. मग आता सुरुवातीचे 7 अंक घ्या. 0 1 2 3 4 5 6 7 एवढे अंक घ्या. लहानात लहान संख्या लिहायची आपल्याला. बरोबर आहे. मग आता लहानात लहान संख्या लिहिताना सगळ्यात लहान अंकापासून सुरुवात करायची. याच्यात सगळ्यात लहान अंक 0 आहे. पण 0 जर पहिल्यांदा असेल 0ची सुरुवात करून जर एखादी संख्या लिहिली तर त्या 0ला किंमत नाही. म्हणजे संख्येच्या पाठीमागे 0ला काही किंमत नाही. 0ला किंमत आहे संख्येच्या पुढे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 1 घ्यावी लागेल. आता 1च्या पुढे जर 0 लिहिलं तर त्याला किंमत आहे 1 0 2 3 4 5 6 7. म्हणजे एकक दशक शतक हजार आपल्याला 7 पर्यंत नाही 6 पर्यंतच अंक घ्यावे लागतील. कारण 0 त्यामध्ये येतोय. बरोबर आहे. 6 पर्यंतच अंक घ्यावे लागतील. हे जे अंक आहे हे 6 पर्यंतचेच अंक घ्यावे लागतील. 7 पर्यंत घेता येणार नाही. म्हणजे आपल्याला हा 7 इथं काही कामाचा नाही. म्हणजे 10,23,456 ही झाली सगळ्यात लहान संख्या.
त्यानंतर पुढं काय आपल्याला विचारलेलं आहे, ते जे अंक आहे ते कोणकोणते आहेत ते नीट लिहून घेऊ आपण. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे फुलातले अंक आहे. आता दुसरा प्रश्न काय, 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या लिही. 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या लिहायची. पुन्हा या ठिकाणी जी 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आपल्याला लिहायची आहे, म्हणजे शेवटचे 7 अंक घ्यावे लागतील. म्हणजे 3 पासून हे अंक घ्यावे लागतील आपल्याला, हे अंक घ्यावे लागतील. आता समसंख्या लिहिताना आपण काय करणार आहे, सगळ्यात अगोदर मोठा अंक नंतर लहान 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 असं लिहित जाणार. अगोदर तुम्हाला अंक लिहून दाखवतो. म्हणजे मी काय येईल ती 9 8 7 6 5 4 3 झाली. पण आता ही समसंख्या झाली का, का समसंख्या झाली असेल तर का, नसेल झाली तर का. ही समसंख्या झाली का, नाही झाली. का नाही झाली, कारण एकक स्थानी 3 आहे, हा विषम अंक आहे. एकक स्थानचा अंक जर सम असेल म्हणजे 0 2 4 6 8 यापैकी असेल तर ती संख्या सम होईल. आणि जर एकक स्थानचा अंक 1 3 5 7 9 असेल तर ती संख्या विषम होईल. मग इथं 3 आहे म्हणजे ही संख्या विषम झाली. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, फक्त या ठिकाणी ही संख्या इथं घ्या आणि ही संख्या इथं, यांची जागा बदला. म्हणजे सगळ्यात मोठी समसंख्या जी आहे ती कोणती असणार आहे, सगळ्यात मोठी जी समसंख्या येईल ती येईल 98,76,534. 98,76,534 बरोबर आहे. आता फक्त यांची जागा बदलवली, ही झाली सगळ्यात मोठी समसंख्या. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलंय त्यांनी, 7 अंकी सगळ्यात लहान विषम संख्या लिही. आता 7 अंक म्हणलं तर हे येतील सुरुवातीचे, कोणते येतील पहा. आता 7 अंक बघा, इथून तर इथपर्यंत येतील, हे झाले 7 अंक. सगळ्यात लहान संख्या आपण लिहिलेली, कोणती लिहिलेली आहे बघा, 1. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 0, शाईचा कलर बदलून घेतो, लाल घेतो. 1 0 2 3 4 5 आणि 6 ही झाली सगळ्यात लहान संख्या. पण ही सम आहे का विषम आहे, ही सम आहे, कारण एकक स्थानी 6 आहे. मग आपल्याला फक्त हे अंक बदलायचे आहेत, हे दोन्ही बदलून घ्या. म्हणजे 10,23,465 ही झाली सगळ्यात लहान विषम संख्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जे स्वाध्याय आहे हे स्वाध्याय पूर्ण करा. आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण आजचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये आपल्याला 7 अंकी संख्या वाचता आली पाहिजे, 7 अंकी संख्या लिहिता आली पाहिजे आणि 7 अंकी संख्या कोणत्याही प्रकारे दिली असेल तर ती आपल्याला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण 7 अंकी संख्या लिहू शकतो आणि वाचू शकतो. धन्यवाद.